नर्मदा मैया की जय, सद्गुरुदेव की जय, सर्व संतन की जय. हे सगळं आपल्याला हा सुख सोहळा, जो सुख सोहळा स्वर्गी नाही तो इथं पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय, तो संतांच्या कृपेने मिळतोय. तर या ठिकाणी फक्त हे दिसतात हेच संत नाही आहेत. तर आम्ही समाधीचे दर्शन करायला गेलो होतो, तर ह्या ते संत देहाने गेले, परंतु त्या शक्ती हे सगळं कार्य करतायत. म्हणून त्या शक्तींचा आपल्यावर उपकार आहेत. म्हणूनच काय सांगू या संतांचे उपकार. ते गेलेत पण त्यांचं कार्य चालू आहे. उलट जोपर्यंत देहाने संत आहेत तोपर्यंत त्याचा देह जिथं जाईल तेवढीच कृपा चालू असते. परंतु संत देह ठेवल्यानंतर व्यापक होतात आणि त्यांचं कार्य व्यापक होतं. ते हजर नसले देहानी तरी पण त्यांची शक्ती कार्यरत असते आणि माऊलींसारख्या अगदी योग्य साधकांना किंवा महात्म्यांना ते ती शक्ती पुरवतात आणि त्यांच्या निमित्तानं हे कार्य करून घेतात. म्हणून संतांच्या विभूती आहेत त्या असतात. तर या संतांच्या विभूती ज्या आहेत तर याच्यामध्ये मला मुख्य 2 मिनिटात सांगतो, पण महत्त्वाचं जे सांगायचं आहे, कारण मी कोणतंही बोलायला कुठे गेलो तरी नामाशिवाय बोलू शकत नाही, हा माझा एक स्वभाव आहे. तर थोडक्यात 2 मिनिटात फक्त बोलतो. तर आपण हे सर्व काही करतो किंवा कोणतेही ग्रंथ वाचतो, भागवत वाचतो किंवा रामायण वाचतो, कोणतेही ग्रंथात एक सार चिंतन आहे. कलयुग एक नाम आधारा, सुमेर सुमेर नर उतरे पारा. किंवा तुम्ही भागवतामध्ये जरी शेवटचा श्लोक पाहिला तरी नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. अथवा आमचे जे आचार्य आहेत ज्ञानेश्वर माऊली, हे देखील त्यांनी अमृतानुभव सांगितलं, ज्ञानेश्वरी सांगितली आणि अतिशय ज्ञानाचे ग्रंथ सांगितले. परंतु सगळ्यात शेवटी अतिशय सोपा आम्ही सगळ्यांनी रोज नित्यनेमात असं हरिपाठ ग्रंथामध्ये सगळ्यात शेवटी काय सांगितलं की ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरून श्री हरी जपे सदा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं नामाचं संस्कार केलेत आपल्यावर. तर सगळ्यात शेवटी माणूस नामावरच येतो. तर सुरुवात नामापासून झाली पाहिजे, मध्य नामात पाहिजे. तसं गोंदवलेकर महाराज म्हणतात की सदा नामात राहावे. तर हे संत आमच्यावर हे संस्कार करत असतात. तर आमच्या सगळ्यांचा हा एक कॉमन प्रश्न असतो की महाराज आम्ही माळा फार जपतो, सगळं करतो, पण मन लागत नाही. तर हे का लागत नाही याच्याकरता थोडीशी 4 सूत्र 2च मिनिटात सांगतो फक्त, जास्त वेळ नाही घेता. तर मला माहिती आहे आता किती वाजलेत ते आहे ना. तर नामात मन लागत नाही, तर हे लागावं याच्याकरता सर्वात प्रथम सूत्र काय आहे तर रामायणामध्ये सांगितलं की भक्ती स्वतंत्र सकल गुण खाणी. भक्ती स्वतंत्र आहे, सकल गुणाची खाण आहे, पण ती प्राप्त करण्यासाठी काय करायला लागेल. बेनुसत संगन पावही प्राणी. संतांच्या संगतीशिवाय तर कोणतेही प्राणी ते पाहू शकत नाही. का सांगितलं तर हे संत काय देतात आपल्याला. तर हे जे आपला मुख्य मी प्रश्न पहिला उपस्थित केला की आमचं नामात मन लागत नाही, भजनात मन लागत नाही, अथवा आम्ही एवढं भजन करतो परंतु त्याचा अनुभूती येत नाही. तर हे का येत नाही याचे अनेक कारणं आहेत. त्याच्यापैकी छोटंसं एक सूत्र मी स्वतः जे अनुभव करतो ते तुम्हाला सांगतो. जे स्वतः आचरणात आहे आणि अनुभवात आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. दुसरं वाचून वगैरे माझं वाचन तर नाहीच, काही ज्ञान तर काहीच नाही. जे स्वतः अनुभव आहे गुरुच्या कृपेने. इथं महाराजांनी भागवत केलेलं आहे, मी त्यांचा शिष्य आहे. तर महाराजांनी काही सूत्र सांगितलेत महत्वाची. तर हे सगळ्यात महत्वाचं सूत्र काय आहे की संत शरण. संताला शरण गेल्यानंतर ही सगळं सूत्र येऊ शकतात. आपल्याला जीवनामध्ये जे काही प्रारब्धाने मिळतं, आपल्या जीवनामध्ये जे काही प्रारब्धाने मिळतं त्याला म्हणतात संयोग. संयोग आणि त्या संयोगाचं आपल्याला मिळाल्यानंतर त्याचं आपल्याला आकर्षण होणं हे आपल्या साधनेतली बाधा आहे. म्हणून आपल्याला नामात मन लागत नाही. पहिलं सूत्र तर काय, संयोगाचं अनाकर्षण. आणि हे अनाकर्षण कसं होईल तर संतांच्या बिनुसत संग विवेकानं होईल. संतांची चिंतन जर ऐकली आपण तरच आपल्याला विवेक होईल आणि ते विवेकाने हे सगळं आचरण होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात आपल्या वर्तमान जीवनामध्ये जे आपल्याला वस्तू मिळते, व्यक्ती मिळतात, पदार्थ मिळतात, अथवा या संसारातील जे काही प्रारब्धाने मिळतं ते आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल आम्हाला आकर्षण नाही झालं पाहिजे. अनाकर्षण म्हणजे संयोगाचं अनाकर्षण. आणि हे करण्याकरता आम्ही दुसरं सूत्र काय केलं पाहिजे तर संयम केला पाहिजे. आणि तो संयम करण्याकरता देखील काय पाहिजे तर संतांची संगती आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक सूत्राला संत संगती हे कंपल्सरी आहे. तर तिसरं सूत्र महत्वाचं
संयोजन पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनाचं नियोजन पाहिजे. जसं हरिपाठामध्ये म्हणतात नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, म्हणजे नित्यनेम आवश्यक आहे. आम्ही नित्यनेम जर केला, छोटासा नित्यनेम केला, तुळशीला पाणी घालायचं, छोटासा, सगळ्यात छोटा छोटा. तर माऊलीने सूर्यनारायण सांगितलं होतं सूर्य भगवंताला अर्घ्य सोडायचं. सगळ्यात छोटासा नियम तुम्हाला फार उच्च पदाला घेऊन जाऊ शकतो. आता माऊलींच्या आईवडिलांची सगळी कहाणी आहे, मी ते सांगू शकत नाही. सगळे 108 प्रदक्षिणा घालत होत्या रोज. नियम तो छोटाच होता आपल्याला तसं पाहण्यासाठी, परंतु त्या एवढ्याशा नियमांनी पुन्हा विठ्ठलपंतांना परत आणलं आणि आपल्या समोर एवढे मोठे महात्मा ब्रह्मा विष्णू महेश सशक्ती सगळ्या प्रगट झाल्या. हे कशामुळं? अनुष्ठान काय होतं? फक्त पिंपळाला 108 प्रदक्षिणा मारणं. किती छोटं होतं. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडं करा पण निष्ठेनं करा, म्हणजे संयोजन पाहिजे त्याचं. आणि त्याच्याकरता चौथा मुद्दा आहे जो आहे संबंध. तर या संबंध म्हणजे 2 प्रकार आहेत, एक जगत संबंध आणि एक भगवत संबंध. तर आपण ज्यावेळेस गुरु करतो, म्हणजे आपण काय म्हणतो असतो की आम्ही गुरु बनवला. काही काही लोक गुरुलाच बनवतात, तो विषय नाही इथं. आपल्या गुरुला बनवायचं नाही, आपला शिष्य व्हायचंय. तर आपल्याला स्वीकार करायचंय, समर्पण स्वीकार करायचंय. तर आम्ही गुरुला बनवायला जातो, असं नाही करायचं. तर गुरु काय करतो, तर तुम्हाला जगत संबंध हा विच्छेद कसा करायचा हे विवेकाने समजून सांगतो, आणि भगवत संबंध कसा जोडायचा हा जे करतो त्यालाच गुरु म्हणावा, असं माझं स्वतःचं मत आहे. गुरु कोणाला म्हणावं? जो जगत संबंध विच्छेद कसा करायचा हे सांगतो आणि भगवत संबंध कसा जोडायचा हे सांगतो. हे सूत्र 5वं सूत्र संत शरण, संत शरणाबद्दल तर बोलतोच आहे. आणि 6वं सूत्र आहे संकीर्तन. तर आपण ज्या वेळेस गुरुने आपल्याला माळा दिल्यात काय जपायला, की रोज बाबा 10 माळा जपत जा, हे जरी केलं तरी गावात जर सप्ताह असेल किंवा सामूहिक भजन असेल, मी बोलण्याचं स्पीड कमी सुद्धा करू शकतो पण समयानुसार थोडंसं वाढवतोय. तर आपण सामूहिक सप्ताह जर असेल तर त्यावेळेस तिथं जोराने नाम संकीर्तन चालू असतं. तर हे जे नाम जोराने चालतं याचा फार मोठ्या शक्ती आहे. याच्यावर बोलायला गेलं तर फार वेळ जाईल, परंतु ही नामाची फार मोठी शक्ती. त्यावेळी संकीर्तन जे आहे त्याच्यामध्ये आम्ही सामील झालं पाहिजे. आम्ही फक्त स्वतःच नाही मी माझं जप करील, मला हे जायचं काही गरज नाही, असं बिलकुल नाही. तिथं गेल्यानंतर त्या प्रत्येक जण जो नामस्मरण घेतो त्याच्या वेव्स ज्या आहेत त्या आपल्या साधनेला पुष्ट करतात. म्हणून हे जे सूत्र आहे संकीर्तन, आणि त्याच्यानंतरच आपलं समर्पण होऊ शकतं. आणि हे समर्पणानंतर माऊली ज्या ठिकाणी गेले हे 8वं सूत्र आहे संजीवन. मग तिथं जायचं असेल तर सर्वात अगोदर काय केलं पाहिजे? नाम घेतलं पाहिजे. आणि नाम कसं घेतलं पाहिजे? संतांच्या संगतीत घेतलं पाहिजे, अथवा संतांनी जे सांगितलंय समर्पित भावाने घेतलं पाहिजे. आणि हे 7 सूत्र अवलंबली पाहिजे. हे मी नामाचा आपला प्रश्न उद्भव केला होता की आपलं नामात मन का लागत नाही, भजन करतोय पण अनुभूती का येत नाही? ही येत नाही कारण ही 7 सूत्र आपण आपल्या जीवनात उतरवत नाही, याचा कधी विचारच करत नाही. याचा विचार जर केला तर जी अनुभूती मला आली तीच तुम्हाला येईल. जी आपल्या ह्या संतांच्या समाध्या आहेत त्यांची शक्ती ही जी आपल्या शक्तीमुळे आपण हे सगळं करतोय, नाही तर आपल्यामध्ये एवढी काही करायची हिंमत नाही. परंतु या संतांच्या शक्ती ज्या आहेत त्याच हे सर्व करून घेतात. तर परंतु ह्या सगळ्या ज्या संतांच्या शक्ती आहेत त्याच माऊलींच्या माध्यमातून त्या आपल्यावर कृपेचा वर्षाव होत आहे. म्हणून त्या सगळ्या संतांना आपण संतांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मी जसं पहिलाच दोहा सांगितला की तुलसी जशी भवतव्यता, म्हणजे जसं भवतव्यता असतं, जसं प्रारब्ध असतं, तसं होणारं असतं, तसं ती व्यक्ती त्या व्यक्तीला तिथं घेऊन जाते. तसं माऊलींनी नर्मदेवरून आळंदीवरून आम्हाला इथं घेऊन आले आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या याचं दर्शन झालं आम्हाला इथं एकत्र. तर माऊलींच्या चरणी नमस्कार. आणि ज्या शक्ती आता पदार्पण झालेल्या आहेत, समोर बाबा बसले त्यांच्या चरणी नतमस्तक. आणि आपले जे बाबा आहेत अध्यक्ष, आणि उद्या त्यांचं विशेष आपल्याला दर्शन होणार आहे आणि ते आपला आनंद लुटणार आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक. बोलून 2 शब्द संप.